मित्रांनो, राजकारण म्हटलं की त्यात कडू गोड आलंच, मग ती भाषा असो किंवा संबंध. सध्या महाराष्ट्रामध्ये हेच सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवरती टीका इतक्या टिपेला गेलेली आहे की ऐकणाऱ्याचं सोंड कडू व्हावं. आज निमित्त आहे नागपूरच्या शेतकरी आंदोलनाचं. या निमित्ताने आज सरकारचं तोंड काहीसं कडवट झालंय, कारण सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांचं तोंड गोड करावं अशी नेते बच्चू कडूंची अपेक्षा आहे आणि आंदोलकांची मागणी. हे आणि असे अनेक रुसवे फुगवे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चालू आहेत आणि त्यांचीच आज आपण चर्चा करूया. त्यासाठी मी पूर्वी भावे 0 अवरमध्ये तुमचं स्वागत करते. शेतकरी कर्जमाफीच्या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी नागपुरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चाची हाक दिली आहे. मोर्चामध्ये हजारो शेतकरी आणि अनेक शेतकरी नेते सुद्धा सहभागी आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुकांच्या तोंडावरती ग्रामीण महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघतंय. आणि यावरच आधारित पहिला प्रश्न आज आम्ही विचारलाय, तो पाहण्यासाठी जाऊयात 0 अवरच्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक फटका कुणाला बसेल असं आपल्याला वाटतं? महायुती, महाविकास आघाडी, दोघांनाही किंवा दोघांनाही नाही असे आजचे ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत. अजूनही आमचा प्रश्न लाईव्ह आहे, तेव्हा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. काल रात्रीपासून बच्चू कडूंसह हजारो शेतकरी नागपूरच्या बुटीबोरी या उपनगरामध्ये ठाण मांडून बसले होते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मागण्यांसाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र तोपर्यंत शेतकरी कर्जमाफीची कोणतीही घोषणा न झाल्यामुळे कडूंनी ट्रॅक्टरमधून मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच केली. या मोर्चामुळे नागपूर हैदराबाद महामार्ग बंद झालेला आहे. कडूंना आंदोलन करण्यासाठी कापूस रिसर्च सेंटर जवळची मैदानावर जागा देण्यात आली आहे. मात्र कडूंनी काहीही झालं तरी रामगिरी बंगल्यावरती मोर्चा नेण्याचा इशारा दिलाय आणि त्यामुळे बंगल्याची सुरक्षाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. बच्चू कडू काही वेळापूर्वी मैदानात पोहोचले. यावेळी मोर्चाला संबोधित करताना त्यांनी मुंबईत बोलवून अटक करण्याचा सरकारचा डाव होता या आरोपाचा पुनरुच्चार केला. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशाराही कडूंनी यावेळी दिला. नागपूर वर्धा रोडवरील चामठा स्टेडियमजवळ महामार्ग आंदोलकांनी अडवून धरलाय. आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्याची मूळ योजना बदलण्यात आली असून कडू यांनी सरकारला आता उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतचा नवा अल्टिमेटम दिलाय. दरम्यान कडूंच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे आता आपण पाहूयात आणि त्यासाठी आमच्या मीडिया सेंटरला जाऊयात. बघूयात बच्चू कडूंनी नक्की कुठले महत्वाचे मुद्दे या संपूर्ण महाएल्गाराच्या अनुषंगाने मांडलेले आहेत. पहिला मुद्दा, आपण तिथे जायचं नाही, सरकारला इथे बोलवायचं असं त्यांचं म्हणणं आहे. बायकांची मंगळसूत्र मोडून शेतकरी इथे आले आहेत असं त्यांनी म्हटलंय. फक्त कापूस शेतकऱ्यांची अडचण नाही, सगळेच शेतकरी संकटात आहेत. एकदा आंदोलन थांबलं तर पुढं उभं राहणं कठीण होईल. परत जाऊ नका, एक गेला तर काय होईल असा विचार करू नका. उद्या आपापल्या गावी फोन करा. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्र जाम करावा लागेल असाही इशारा त्यांनी दिलेला आहे. गरज भासली तर विमान वाहतूक आणि जवळून जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवू. पंजाब दिल्लीच्या धर्तीवरती आंदोलन होईल. कितीही दिवस चाललं, कितीही दिवस लागले तरी चालेल. नागपुरामध्ये आमचे देवाभाऊ आहेत, नितीन भाऊ आहेत, संघ आहे. भाजपला दया आली नाही तर संघाला येईल असंही बच्चू कडूंनी म्हटलंय. तुम्हाला त्रास होईल. लढाई एका दिवसाच्या जेवणाची नाहीये, आयुष्यभराच्या जेवणाची आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने बच्चू कडूंनी रोखठोक इशारा दिलेला आहे आणि अर्थातच हा सरकारला सुद्धा महत्वाचा इशारा समजावा लागेल. आणि एकीकडे कडू असे इरेला पेटलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांबद्दल सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलंय. कडूंकडून निरोप आल्यामुळे बैठक झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पाहूयात. असं आहे की रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील
ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू. त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे. आणि सध्या बच्चू कडू आणि सरकारमधल्या या वादाच्या वाहत्या गंगेत विरोधकही हात धुवून घेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी कडूंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देऊ केलाय. अत्यंत कठीण परिस्थितीतून जातो आहे शेतकरी. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, 30 जिल्हे जवळपास अत्यंत अडचणीतून जात आहेत. संपूर्णपणे पीक नुकसान झालेलं आहे. एवढंच नाही तर जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्याला पुन्हा उभं करायचं आहे त्या शेतकऱ्याला. अशा वेळेस तुम्ही जे निवडणुकीमध्ये आश्वासनं दिलेले आहेत ते तर पूर्ण करा, पहिली मदत करा आणि आणखी ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे. कर्जमाफी केलीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि बच्चू कडू हे त्याकरता जर आपलं आंदोलन करत असतील तर ते योग्य आहे, त्याचं समर्थन आम्ही करतो आहोत. बच्चू कडूंनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन घेतलंय तसं महाविकास आघाडी यांनी सुद्धा मग आम्ही स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये पहिलं नाशिकला मोर्चा काढला. सरकार तिथे बोलवल्यानंतर आता सुद्धा त्यांनी पॅकेज केलं, दिवाळीच्या आत देतो मदत सांगितली, पण ते सुद्धा केंद्राचे 450-500 कोटी आले आणि राज्याने काहीतरी द्यायचंय. शेतकऱ्यांच्या पेक्षा आता सरकारला कर्ज देण्याची वेळ आली अशी परिस्थिती राज्यात आहे. हे सगळं राजकारण सुरू असताना वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडूंना लक्ष्य केलंय. त्यावर कडूंनीही प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात. लय वल्गना बघितलेली आहेत मी. त्याच्यामुळे लोकांनी असा फसू नये. मंत्रिपद असताना काय मारत होता का? लय वल्गना बघितलेली आहेत मी. त्याच्यामुळे लोकांनी असा फसू नये. मंत्रिपद असताना काय मारत होता का? आम्ही तुमचा आदर करतोय. तुम्ही पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे परंपरेतले आहे, वंश परंपरा आहे. तुम्हाला आम्ही काही बोलू असं एवढे मोठे आम्ही नाही, परंतु आमच्याबद्दल हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे, मजुरांचा आहे, दिव्यांगांचा आहे, कामगारांचा आहे. या मोर्चाला अशा पद्धतीचं माझ्यावर राग व्यक्तिगत असन तर तुम्ही बोलावा, आम्हाला घरी बोलावा, कान पकडा. पण इथं तुम्ही सगळ्या शेतकऱ्याचं बोलण्यानं वाईट होत असेल तर प्रकाश भाऊ हे फार चुकीचं होईल. तुमचा पूर्ण आधार करतो आम्ही. तुम्ही सुद्धा याच्यात सामील झालं पाहिजे, पाठिंबा द्यायला पाहिजे आणि ही शेतकऱ्याची लढाई सर्व मिळून लढलो पाहिजे. तर शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी एल्गार पुकारलेला असताना पूरग्रस्त शेतकऱ्यांना खरोखर मदत पोहोचलीये की नाही यावरनंच वाद झालाय. आणि विशेष म्हणजे हा वाद सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्हे तर मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमधला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या वादाचे पडसाद उमटले. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केला. त्यावर मदत पोहोचल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. अखेर मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी करून आतापर्यंत नेमकी किती मदत पोहोचलीये याचा आढावा घेण्याचे आदेश दिलेत.